उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी पोलीस सज्ज, ठाण्यात मोठ्या प्रमाणात कडक बंदोबस्त लावण्यात आलाय। सीसीटीव्हीची करडी नजर देखील राहणार। तब्बल 5 वर्षांनी देशात लोकसभेच्या निवडणुका घेतल्या जात आहेत। सगळेच नेते मोठमोठ्या गप्पा मारतात व जिंकून आले की मतदारांच्या तोंडाला पानं पुसतात। यावर्षी उद्धव ठाकरे, राहुल गांधी, अखिलेश यादव, तेजस्वी यादव त्याचबरोबर केजरीवाल यांच्या नेतृत्वात ही लढत लढवण्यात आली आहे। भाजपाने देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरली होती। गेली 10 वर्ष भाजपाने देशावर एक हाती सत्ता भोगली आहे। विरोधकांचे अनेक नेते देखील पळवण्यात भाजपाला यश आलंय। त्यातच युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी प्रचाराची धुरा समर्थपणे सांभाळली आहे। उद्या संपूर्ण देशात मतमोजणी सुरू होणार व काही वेळातच निकाल समोर यायला सुरुवात होईल। ठाण्यात देखील एका खासगी शाळेत मतमोजणी सुरू होणार असून त्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त संपूर्ण शहरात लावलाय। पोलीस विभागातर्फे 1 पोलीस उपायुक्त, 3 सहाय्यक पोलीस आयुक्त, त्याचबरोबर 10 पोलीस निरीक्षक, 20 पोलीस उपनिरीक्षक, 200 पोलीस कर्मचारी सोबतच CRPFची ही टीम तैनात करण्यात आली आहे। संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेवर सीसीटीव्हीची करडी नजर राहणार असून त्यासाठी जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत आणि या खासगी शाळेजवळ एकूण 3 मैदान असून मतमोजणीच्या वेळेला प्रत्येक मैदान एका राजकीय पक्षाला देण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी दिली आहे। मतमोजणी प्रक्रियेच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनने आपल्या अंतर्गत येणाऱ्या भागात कडक पोलीस बंदोबस्त लावावा असे आदेश देखील त्यांना देण्यात आलेले आहेत। सर, उद्या मतमोजणी आहे, निवडणूक यंत्रणा सज्ज झालेली आहे, त्याचप्रमाणे पोलीस यंत्रणा देखील सज्ज झालेली आहे। कशा प्रकारचा हा पोलीस बंदोबस्त संपूर्ण मतमोजणीच्या काळात दिसणार? उद्या दिनांक 4 जून रोजी न्यू हरिझॉन स्कूल, ओवळा माजीवाडा पोलीस स्टेशन कासारवडीच्या हद्दीमध्ये मतमोजणी केंद्र आहे। त्या अनुषंगानं पोलीस विभागातर्फे 1 पोलीस उपायुक्त, 3 सहाय्यक पोलीस आयुक्त, 10 पोलीस निरीक्षक, 20 पोलीस उपनिरीक्षक, 200 पोलीस कर्मचारी आणि सोबत 1 SRPF प्लाटून, 1 CRPF प्लाटून आणि 1 दंगल नियंत्रण पथक असा एकूण बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। त्याचबरोबर CCTV सर्व परिसरामध्ये लावण्यात आले आहेत आणि वाहतुकीचं देखील नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। सर, उद्या मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन देखील होऊ शकतं। त्यासाठी अपक्ष असतील, राजकीय असतील, विरोधक असतील, कार्यकर्ते या ठिकाणी होऊ नये यासाठी कसं नियोजन करण्यात आलं? त्या अनुषंगानं 3 वेगवेगळे मैदानं या ठिकाणी आरक्षित करून त्यांना ते अलॉट करण्यात आलेले आहेत। वेगवेगळ्या पक्षाला वेगवेगळे मैदान त्या ठिकाणी आरक्षित करण्यात आले आहे। त्यांचं पार्किंग वेगळं आहे, त्याचबरोबर त्यांचे येण्या जाण्याचे मार्ग देखील वेगळे आहेत आणि त्या ठिकाणी अनाउन्समेंट PA सिस्टम देखील लावण्यात आलेली आहे। अनेक वेळा गोंधळ उडतो, टेक्निकल इश्यू होतो, त्यामुळे कुठे ना कुठे या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये रोष दिसून येतो आपल्याला। तर टेक्निकल कुठल्याही गोष्टी प्रॉब्लेम होऊ नयेसाठी देखील यंत्रणा लागल्यानंतर हुल्लडबाजी होऊ नये यासाठी काय? त्या अनुषंगाने प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आम्ही फिक्स पॉईंट, त्याचबरोबर विजिबल पोलिसिंग, पेट्रोलिंग वगैरे अनुषंगाने योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। कार्यकर्ते असतील, नागरिक असतील, त्यांना आव्हान काय कराल की उद्याच मतमोजणी आहे आणि शांततेत पार पडेल? उद्याचा जो मतमोजणी बंदोबस्त आहे त्या अनुषंगाने सर्व नागरिकांना देखील आवाहन करण्यात येते की कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। आपल्याला काही शंका किंवा कुशंका असतील तर त्या अनुषंगाने संबंधित विभागाशी आपण संपर्क करावा। सर, हिंदी शॉर्टमध्ये